नमस्कार. नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गिलक्याची चटपटीत सुकी भाजी करणार आहोत. साधारण हे अर्धा किलोच्या आसपास गिलके आहेत आणि आता आपल्याला यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बारीक कापून घ्यायचे आहेत भाजीसाठी. तर ही आपण सुकी भाजी करणार आहोत, सोपी, अगदी कमी साहित्यामध्ये. तर मी हे सगळे कट करून घेते. अशाच पद्धतीने तुम्ही भाजीसाठी गिलके तयार करून घ्या, बारीक कापून घ्या. आता कढईमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तेल ठेवायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं झालं की त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या मी कापून घेतल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे काप करून ते छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. त्याच्यातच थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि 3-4 चवीप्रमाणे मिरच्या टाकल्या आहेत. मिरच्या खूप जास्त तिखट असल्यामुळे मी 3 ते 4 टाकल्या आहेत. आता याला छान खमंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. गिलक्याची भाजी बऱ्याच मुलांना आवडत नाही टिफिनमध्ये दिली तर. ही भाजी केली तर नक्की आवडेल, कारण की आपण एकदम चविष्ट करणार. रेसिपी अगदी सोपी आहे, पण त्याच्यात बारीक बारीक टिप्स दिल्या आहेत. तर इथे आपण आता त्याच्यामध्ये गिलके घालून घेणार आहोत. तुम्ही तेलामध्ये हळद टाकू शकता. मी नंतर हळद टाकली आहे. तुम्ही इथे तेलामध्येही टाकू शकता. आता छान फ्राय करायचं. तर आता सगळ्यात स्पेशल ट्रिक अशी आहे की आपल्याला इथे गिलके टाकल्यावर लगेच मीठ टाकायचं नाही आहे. गिलके अर्ध्याच्या वर जेव्हा शिजतील तेव्हा आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे. गिलक्यांना फक्त आपल्याला तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. तेलामध्ये जेव्हा शिजतात तेव्हा त्यांची चव अजून छान येते. ते निचळ लागत नाही. त्यामुळे मीठ अगदी उशिरा आणि शेवटी टाकायचं आहे. तर इथे मी आता हळद टाकून चांगलं मिक्स करून घेते आणि त्याला छान शिजत ठेवायचं आहे. आणि गिलक्यावर झाकणही ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवलं तर ते वाफ आल्यामुळे त्याला पाणी सुटतं. गिलके पहिलेच सॉफ्ट असल्यामुळे त्याला झाकण ठेवायचं नाही आहे, लगेच शिजले जातात. आता हे अर्ध्याच्या वर शिजले तेव्हा इथे मी मीठ टाकत आहे. मीठ टाकलं की आपल्याला फुल गॅस करून गॅस फुल ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता गिलके पूर्णपणे शिजत आले तेव्हा आपल्याला गॅस फुल करून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. याच्याने काय होतं, गिलक्याची चव जात नाही आणि ते अगदी चविष्ट लागतात. इथे कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही नंतरही कोथिंबीर टाकू शकता, पण मी इथे शिजण्यासाठी पहिले पण टाकली आहे आणि नंतर अजून टाकणार आहे. यांना छान पाणी त्याचं पूर्ण कोरडी भाजी होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला फुल गॅसवर हलवत राहायचं आहे. याच्यावर झाकण अजिबात ठेवलं नव्हतं तरीही छान गिलके शिजलेत. आता फायनली मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. आपली गिलक्याची भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर अशी तुम्ही पण टिफिनला करून बघा. तुमच्या मुलांनाही देखील नक्की आवडेल. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.